लग्न संस्था या विषयाकडे आजची पिढी कसं पाहतेस वाटतं तुम्हाला? मला आजची पिढी कोणत्याही संस्थेकडे कशी पाहते याच्याविषयी माझाच अभ्यास कमी आहे. मला वाटतं जी पिढी म्हणजे आता समजा जी आता 30 वर्षाची आहेत किंवा 35 वर्षाची आहेत, त्यांचा थोडासा विश्वास कमी वाटतो मला. पण जे आता 22-23 वर्षाचे आहेत, ते पुढे जाऊन परत जुन्या पद्धतीने जगायला लागतील असं वाटतं मला. बरं. का? कारण त्यांनी खूप लवकर वयात बरंच काही पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्या काळामध्ये आपल्याकडे म्हणजे एक्सपोजर नव्हतं, बाहेर जात नव्हतो, आपल्या सगळ्या संज्ञा वेगळ्या होत्या. पण ह्या पिढीला तसं नाहीये. हे 7वी-8वी पासून त्यांनी जग पाहतायत, लवकर डेट करतात, व्हेरी ओपन अबाउट देअर रिलेशनशिप्स, रिलेशनशिप्स, मेनी रिलेशनशिप्स. तर ते खूप एक्सप्लोर करतायत. त्यामुळे ते मला वाटतं जेव्हा ते 25शीत जातील तेव्हा ते या लग्न या गोष्टीला फार सिरियसली घेतील, कारण ते जगातल्या सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या असतील. आणि म्हणजे मी एक हायर मिडल क्लास लोकांचं सांगते, आणि जे स्ट्रगलिंग मुलं आहेत ते तर एवढे चंटाने हुशार आहेत, त्यांना खूप काही जगामध्ये बनवायचं आहे. तर ते फार स्मार्ट आहे ही पिढी, अचिव्हर्स पिढी बनायला हरकत नाही. फक्त त्यांचा काय म्हणतात निराश होण्याचा क्वेश्चन मला खूप हाय वाटतो. म्हणजे पटकन निराश होतात. म्हणजे असं मी माझ्या घरातलं म्हणत नाहीये, बाहेरचं पण मी बघते. मोबाईल नाही मिळाला निराश होणार. त्यांना एक नवीन प्रेशर आहे, त्यांना ब्रँड वापरण्याचं, जग बघण्याचं. मग त्याचे आई वडील या देशात जातात, मामाला नाही कुठे नेत, असं असू शकतं. हे माझा अभ्यास आजूबाजूचा सांगते की फायनान्शियली आई वडिलांवर जास्त प्रेशर या मुलांचं असू शकतं, कारण त्यांचं एक्सपोजर खूप आहे, त्यांचं तसं जग आहे. तर ते जे आपल्याकडे होतं कमवा आणि शिका वगैरे, ते आता फारसं दिसत नाही, कारण त्यांना त्याच्यात अवमानही वाटू शकतो. पण तेवढेच ते हुशार पण आहेत. ते जर कमी परिस्थितीत असतील, गरीब परिस्थितीत, झगडून बाहेर येण्याची त्यांच्यामध्ये जिद्द पण आहे.